महाराष्ट्राच्या जिवंतपणी पहिलं मंदिर जे आहे ते आंध्र प्रदेशच्या श्रीशैलम येथे बांधलेले आहे. ते आजही मोठ्या अभिमानाने ते लोक तिथे पूजा करतात. आपण फक्त महाराष्ट्राला मूर्तीमध्ये मानतोय किंवा या 2-3 दिवसाच्या डीजे मध्ये मानतोय. महाराजांचं कॅरेक्टर या डीजे मध्ये नाहीये. महाराज वाचण्यामध्ये जे काही खरं सामर्थ्य आहे हे नाचण्यामध्ये नाही. म्हणून महाराज वाचा. महाराजांचं एक एक जीवन कार्य बघा की महाराजांनी कशा पद्धतीचं कार्य केलं आहे आणि या कार्याची दखल घेऊन पुढे महाराज ज्यावेळेस दक्षिणेतून कर्नाटककडे जात होतं त्यावेळेस बेलवाडी नावाचं एक गाव आहे आणि त्या बेलवाडी गावामध्ये कर्नाटकच्या नळदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या बेलवाडीच्या तिथं माता मल्लम्मा देसाई ती काय करत होती? राज्य करत होती. तिचे पती नव्हते पण ती छोटं खाली का व्हायला आपलं राज्य स्वतःने. त्याच वेळेला महाराजांचा एक सरदार दादोजींनी काय केलेलं आहे? दादाजी म्हणतो आपल्याला. त्या दादाजींनी या मल्लम्माच्या ज्या काही राज्य आहेत त्याच्यावर हल्ला केला आणि त्या मल्लम्माला असं वाटलं की आता आपण प्रतिकार केल्याशिवाय काही नाही. ती बिचारी लहान बाळाची आई होती. 1-3 वर्षाचं 2 वर्षाचं बाळ होतं. तिने त्या बाळाला घेऊन आपल्या उर्वरित सहकार्यासमोर तिनं त्या दादाजीचा प्रति हल्ला खपवून घेतला नाही आणि त्याच्यावर प्रति हल्ला चढवला. एका वीर मातेमध्ये एक संचारलेली भवानी बघून दादाजी सुद्धा तिच्यापुढे नतमस्तक झाला आणि ते पहिली युद्ध हरले. पण हरलेला दादाजी आता महाराजांना तोंड कसं दाखवणार या भावनेने व्याकुळ होता. व्याकुळ भावनेने त्यांनी पुन्हा आपल्या सवंगड्यांना जमा केला आणि त्या मल्लम्मावर पुन्हा प्रति हल्ला केला आणि दुसऱ्या हल्ल्यामध्ये अद्भुत झालेल्या या हल्ल्याची अनुभव नसल्यामुळे ती मल्लम्मा त्या दादाजींनी गिरफ्तार केली आणि महाराजांच्या समोर आणून उभा केली आणि महाराजांच्या समोर उभा आणून केल्यानंतर त्याला एक गर्व झालेला होता की बघा मी या महिलेला बांधून आणलेला आहे. पण महाराजांची नीतिमत्ता तशी नव्हती. महाराजांनी जसं त्या महिलेला बघितलं तसं त्या महिलेनी आपलं बाळ महाराजांच्या मांडीवर आणून ठेवलं आणि सांगितलं की महाराज याच्यात माझा दोष आहे. माझ्या बाळाचा कुठलाही दोष नाहीये. मला जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. माझ्या बाळाला कुठल्याही पद्धतीने घालतात. त्यावेळेस या राजांनी आपल्या सरदारांना इशारा केली आणि लगेच एक दुधाची वाटी आली. दुधाच्या वाटीतला एक चमच्यानी ते दूध पाजण्याचं काम महाराजांनी त्या मांडीवरच्या बाळाला केलं आणि ते बाळ हसू लागलं. ते हसताना बघून महाराज त्या बाळाला म्हणाले तुम्ही काय बोलताय ताई? हा बाळ माझा भाचा आहे आणि हा जर माझा भाचा असेल तर तुम्ही माझ्या भगिनी आहात. मी माझ्या भगिनीचं राज्य जाऊ देणार नाही. आणि ज्या दादोजींनी त्यांना ते राज्य अर्पण केलेलं होतं त्या दादोजीला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की हिचं राज्य हक्काच्या हक्का हिला परत करा आणि माझ्याकडून 10 गावाची जागीरदारी माझ्या भाच्याला दूध व्यवस्था म्हणून तुम्ही द्या. अशा या जाणत्या राजाचं काम झालेलं आहे. खूप जगाने इतिहास कमावलेला आहे पण राजांचे जे काही काम होतं ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता अशाच पद्धतीचं राजे ज्यावेळेस ओरडर होत आहे सांगताना आता राजाचे एक किस्से जे असे जसे वाचलेले आहेत तसे आठवायला लागतात आणि हे आठवलेल्या याच्यातला केवळ आता शेवटचा एक किस्सा सांगतोय आणि त्याच्यानंतर माझ्या वाणीला विराम देतोय. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे. तुम्ही बोर झालेला आहात. अजून कुणाचे भाषण राहिलेले आहे त्याच्यामुळे एक किस्सा सांगतोय की ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केलेला होता. त्या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना 23 किल्ले त्या पुरंदरच्या तहासह त्या मिर्झा राजांकडे अर्पण करावे लागले. या 23 किल्ल्यांची जी काही माहिती आहे ते खूप मोठे किल्ले होते. महाराजांनी आपल्या हयातीतल्या अर्ध्या जीवनामध्ये 1646 ते 1600 जवळपास 74च्या कालावधीमध्ये हे किल्ले त्यांनी मिळवलेले होते आणि ते किल्ले आपल्या या मिर्झा राजांना काय करावं लागलं? त्यांना अर्पण करून द्यावे लागले. एवढ्यावरच मिर्झा राजा थांबला नाही तर मिर्झा राजांनी महाराजांना सांगितलं की तुम्ही आमच्या साहेबांची आमच्या मालकांची काय करायची आहे? चाकरी करायची आहे. हे मात्र महाराजांना मान्य नव्हतं. पण जनतेच्या हितासाठी काही वेळेला माघार घेणं हे सुद्धा एक श्रेष्ठ योद्ध्याचं काम आहे. कारण की जर आपल्याला युद्ध म्हणजे ताकदीने नाही तर युक्तीने शक्तीपेक्षा युक्तीने कामं करता येतील अशा पद्धतीचं ध्येय महाराजांनी घेतलं आणि महाराजांनी संभाजी राजांना त्यांची चाकरी करायला सांगितलं की मी तर करू शकणार नाही पण माझा मुलगा माझाच पुढचा वंश या पद्धतीनं त्यांनी अशी विनवणी केली आणि त्या पद्धतीनं ज्या वेळेस
या सगळ्या भावनेतून संभाजी महाराज ज्यावेळेस चाकरीला जात होते, महाराजांच्या मनामध्ये गडकिल्ले जगिण्याची भावना जास्त नव्हती, पण आपला मुलगा जो भविष्याचा छत्रपती आहे तो कुणाची तरी चाकरी करतोय आणि छत्रपतीनं चाकरी करणं हे गरजेचं, कारण की जनतेच्या मनामध्ये रोष आहे आणि जनतेच्या मनातला रोष जर दूर करायचा असेल तर यांचं आपल्याला उत्तर द्यावं लागेल. पण उत्तर देण्याची ही योग्य वेळ नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या थोड्या दिवसानंतर ते विचार करू लागले. पण विचार करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते की मी करू तरी काय. आणि हे सगळं एक घोडे सांभाळणारा माणूस होता, त्याचं नाव होतं कडतोजी गुर्जर. त्या कडतोजीनं हे रोज महाराजाकडे येऊन बघायचं की महाराजाला जी एक छानशी घोडी होती, त्या घोडीला येऊन महाराज भेटायचे आणि तिच्याकडे बघून थोडेसे अश्रू ढाळायचे आणि त्यांना काही कळायचं नाही. आणि त्यावेळेस तो घोडीची पाना सांभाळणारा कडतोजी हे बघायचा, त्यावेळेस महाराजाच्या डोळ्यामध्ये त्याला एक नर्वसपणा दिसायचा आणि त्या नाराजीच्या सोडामध्ये त्याला असं वाटायचं की आपण महाराजांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण की महाराज खूप नाराज आहेत, महाराज जयसिंग राजे वर खूप नाराज आहेत आणि त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि जसा धडा शिकवायचा त्याच्या मनात विचार आला, तो कडतोजी सरळ आपल्या घोड्याला घेऊन डायरेक्ट कुठे गेला, तो मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत गेला. छावणी इतकी प्रबळ होती, इतकी मोठी होती की छावणीच्या सरदारांनी लगेच त्याला पकडलं आणि मिर्झाराजे जयसिंगासमोर उभा केलं. मिर्झाराजे जयसिंगासमोर उभा केल्यावर त्या